आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक लोकसुद्धा आज दुःखात आहेत। या परिवारामध्ये सुद्धा लोक दुःखात आहेत। त्यामुळे जसं परिवार दुःखामध्ये असताना त्याच्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत, तसंच जाधव परिवार असेल, माळी परिवार असेल, पाठक परिवार असेल, त्याच्याचबरोबर कपूर परिवार, हे सर्व परिवार त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे आमची सुद्धा जबाबदारी आहे की त्या परिवाराबरोबर राहून त्यांचं सांत्वन करणं, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि ज्या ज्या काही अडचणी आपल्याला सोडवता येईल त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, तिथं आम्ही सर्वजण लक्ष देऊन आहोत। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पिंकीताईंचे जे वडील आहेत ते स्वतः टॅक्सी चालवतात। टॅक्सी चालवत असताना त्यांची एक छोटीशी खोली मुंबई शहरामध्ये होती। हा परिवार गेले 20-25 वर्ष आपल्या या मुंबईमध्ये येऊन स्थायिक झालेला आहे आणि मग इथं कष्ट करून त्यांनी छोटीशी खोली घेतली होती। मुलीच्या शिक्षणासाठी, तिला पायावर उभं करण्यासाठी त्यांनी त्यांची ती खोलीसुद्धा विकली आणि मग कसं तरी तिला शिकवल्यानंतर पिंकीताई कष्टाळू होत्या। 3-4 ठिकाणी त्यांनी काम केलं। त्यांनी एअरपोर्टवर विविध कंपनीमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून सुद्धा काम केलं आणि मग शेवट त्यांना एअर अटेंडंट म्हणून तिथं संधी मिळाली आणि कुठंतरी आता घर सावरायला लागलं होतंच, त्यातच ही दुर्दैवी घटना तिथं घडली। त्याच्यात पिंकीताईचं स्वप्न होतं की आपला भाऊ सुद्धा पायलट झाला पाहिजे